तर आज आपण कांदा पात भाजी कशी करायची ते बघूया। मस्त अशी कांदा पात होते, अगदी खूप छान अशी चवीला लागते। तुम्ही बघू शकता इथे कांदा पात मी बनवून तयार केली। डाळीचं पीठ, हरभरा डाळीचं पीठ लावून मस्त अशी ही गावरान पद्धतीनं कांद्याची पात केली। कांद्याची पात सहसा कोणाला आवडत नाही, पण आपण ह्या पद्धतीने जर तुम्ही कांद्याची पात केली तर तुमची मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील। डब्याला देण्यासाठी खूप छान असा पर्याय आहे आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये पटकन करायला सोपी आहे। तुम्ही बघू शकता मस्त असं रंग किती सुरेख आलेला आहे। तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया। कशी करायची ते पटकन बघून घेऊया। तर इथे मी कांदा पात करण्यासाठी कांद्याची पात घेतले आणि ही तुम्ही बघू शकता एकदम बारीक असे कांदे असणारी पात घेतली। एवढी बारीक असलेलीच घ्यायची। जे मोठे कांदे असतात ती पात थोडीशी निबार झालेली असते, ही छान चवीला लागते, पटकन शिजते। म्हणून अशा पद्धतीने बारीक कांदे असलेले घ्यायचे, म्हणजे आपल्याला ते कांदेही घेता येतात, आपल्याला भाजीत वापरता येतात। तसे निवडून घ्यायचे। आता याला चिखल आहे, हे आधी स्वच्छ साफ करून घ्यायची, स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग आपण चिरून घ्यायचे। तर आता हे मी असं सगळं काढून घेऊन चिरून घेते। जरा असे मोठे कांदे असतात ते थोडेसे मध्ये असे चीर करायचे आणि मग पातीबरोबरच हे कांदे आपल्याला चिरून घ्यायचे, वेगळे चिरायची गरज पडत नाही। त्याला मी स्वच्छ करून घेते आणि मग चिरून दाखवते। माती असते भरपूर, त्यामुळे हे पटकन आधी हे बघा मस्त हे सगळं सोलून घेतलं, धुवून स्वच्छ कोरडी करून घेतली आणि आता याला चिरून घ्यायची। जे मोठे कांदे आहेत त्याला मध्ये चीर देऊन चिरा, लहान आहे ते तसेच चिरले तरी चालतात। कांद्याबरोबर आपल्याला पातीबरोबरच हे कांदे चिरायचे, वेगळे चिरायची गरज नाही, कारण वेगळं आपण वेगळ्या कांद्याची फोडणीच करणार आहे आणि हे अगदी भाजीमध्येच मिक्स करायचं। खूप छान मस्त अशी ही भाजी होते, डाळीचं पीठ लावून मस्त अशी भाजी होते बघा। मस्त हे मी कट करून घेतली कांदे बघा, एक असे बारीक चिरून त्याच्यातच मिक्स केलेत, वेगळे काढलेले नाहीत मी, असेच त्याच्यात मी मिक्स केलेले आहेत। तर डाळीचं पीठ लावून करायची आहे ही। आता इथे फक्त लसूण घालायचं आहे आपल्याला, तर मी लसूण थोडासा कुटून घेते, खलबत्त्यामध्ये चेचून घेते। तुम्ही चिरूनही घेऊ शकता, बारीक असे चिरा करून घेतले तरी चालतील, पण मी असं हे चेचून घेणार आहे। फक्त एक 8 ते 10 पाकळ्या लसूण आहे, लसूण भरपूर घाला, खूप मस्त अशी चव येते। हे बघा बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने फक्त मी चेचून घेतलं आहे। हे गावठी लसूण आहे त्यामुळे पाकळ्या थोड्याशा लहान आहेत, मोठ्या असतील तर 5-6 घ्या। आता इकडे कढईमध्ये 1 चमचाभर तेल घालायचं, अगदी लहान चमचा तेल घेतलं आहे मी। फोडणीसाठी तेल थोडंसं कमी घ्या, कारण आपण वेगळ्या तडका तयार करणार आहे, त्याला जरा जास्त तेल लागणार आहे। तर लसूण घालायचा, लसूण छान असा करपूस भाजून घ्यायचा, गॅस कमी करून लसूण लालसर भाजून घ्यायचा आणि मग एक लहान कांदा घेतला आहे मी, फक्त फोडणीसाठी म्हणून एक कांदा घेतला आहे, तो घालते मी। छान परतून घ्यायचा आहे कांदाही लालसर परतून घ्या, म्हणजे कच्चा वास येणार नाही इतपत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे बघा। लालसर कांदा झाला। आता याच्यामध्ये एक लहान टमॅटो मी चिरून घेतला आहे, तो घालते। टमॅटोचे बी आणि पाणी जे आहे ते काढून घेतले आणि फक्त टमॅटोच्या फोडी अशा बारीक चिरून घेतलेले आहेत मी। तुम्हाला टमॅटो जर घालायचा नसेल, आवडत नसेल, इथे नाही वापरला तरी चालणार आहे, पण टमॅटोमुळे आणखी छान चव येते म्हणून मी टमॅटो वापरला आहे। आणि इथे एक 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात। इथे तुम्ही मिरची वाटूनही घालू शकता किंवा पूर्णपणे लाल तिखटातही भाजी करू शकता। मी मिरच्याही घातल्यात आणि लाल तिखटही थोडंसं घालणार आहे। आता ही भाजी घालायची, स्वच्छ धुवून सुकवून कोरडी करून घेतली होती, आता ही घालून घ्यायची आणि आता हे मिक्स करून घ्यायचं सगळं। भाजी जरी एवढी जास्त वाटत असेल तर शिजून फार कमी होते, म्हणून आधी सगळी भाजी हलवून मिक्स करून घ्यायची आणि मग अंदाज घेऊन मीठ घालायचं। मीठ लगेच घालायची घाई करू नका, नाही मग मिठाचा अंदाज चुकतो। मिक्स करून भाजी जेवढी परतून घेता येईल तेवढी परतून घ्यायची आणि मग मिठाचा अंदाज घेऊन मीठ घालायचं बघा। एकदम कढईभर भाजी होती, आता एकदम कमी झाले आणि आता यापुरतं मी मीठ घालते। भाजी टाकल्याबरोबर लगेच मीठ घालायची घाई करायची नाही। तर छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे। आता मिठाचं आणि तेलाचं पाणी सुटूसपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे थोडीशी। आता काय करायचं तर झाकून ठेवायचं 1-5 मिनिटासाठी। तोपर्यंत आपण हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घ्यायचं। इथे मी 1-1.5 चमचा हरभरा डाळीचं पीठ घेतलं आहे, बेसन घेतलं आहे
आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि याचं एक बॅटर तयार करायचं, पातळसर असं बॅटर तयार करायचं. याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, अगदी त्या पिठाला पुरेल एवढंच मीठ घालायचं. आपण भाजीमध्ये मीठ घातलेलं आहे, त्या पिठाला लागेल तेवढंच मीठ घालायचं आणि पाणी घालून याचं पातळ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. मिक्स करत राहायचं, हे सगळं गाठी फोडून घ्यायच्या ह्याच्या सगळ्या, छान मिक्स करून घ्यायचं. आणि याच्यामध्ये आता मी थोडंसं घरगुती तिखट आहे, तुमच्याकडे जे असेल ते वापरा. मी माझ्याकडे कांदा लसूण मसाला आहे तो मी वापरते, तुमच्याकडे तो तुमचा साठवणीतला असेल तो वापरला तरी चालेल, किंवा मिरची पावडर असेल तुमच्याकडे ती वापरली तरी चालेल. छान मिक्स करून घ्यायचा, पूर्ण गाठी मोडून घ्यायच्या. आणि आता हे भाजीवर ओतून घ्यायचं. बघा मस्त अशी वाफ आले भाजीला. भाजी किती होती बघा आता, केवढी झालेली भाजली भाजी, छान अशी वाफेवर शिजून निघाली. मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावर आता आपण हे जे बॅटर केलेलं आहे ते ओतून घ्यायचं आहे. पूर्ण असं ओतून घ्यायचं, हलवून बघायचं कितपत घट्ट आहे आणि मग पाणी वाढवायचं. लगेच पाणी वाढवू नका. तुम्हाला कितपत म्हणजे अगदी बेसनसारखं जर करायचं असेल पातळ तर जास्त पाणी वापरलं तरी चालेल. हे मी डब्यासाठी करते, डब्याला द्यायसाठी सकाळच्या, म्हणून थोडंसं घट्टसर ठेवणार आहे. तुम्हाला भाताबरोबर खायचं असेल तर थोडंसं पातळ केलं तरी चालेल. मिक्स करायचं. मी वाटीभर एक मोठी वाटी भरून पाणी घातलं. छान मिक्स करून आपल्याला पुन्हा झाकण लावून शिजत ठेवायचं आहे. तो बेसन आपण जे कच्चं बेसन असतं ते शिजूसपर्यंत वाट बघायचे. त्याला झाकण ठेवू. तोपर्यंत आपण एक तडका तयार करूया. तडक्यासाठी इथे मी 2 चमचे तेल घेतले. तडक्यासाठी मात्र जरा जास्तचं तेल घ्या. याच्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की मग जिरे घालायचे. जिरं 1 चमचाभर घालायचं आणि आता गॅस पटकन बंद करायचं आहे. थोडीशी वाट बघायची. थोडंसं हे चरचर कमी झाल्यानंतर अगदी 1 मिनिटभर वाट बघायची आणि मग याच्यामध्ये मी काश्मीरी लाल मिरची पावडर आहे हे घालते. हे फक्त कलरसाठी आहे, कलर छान यावा म्हणून घालते मी. खूप छान अशी मस्त लाल बुंद अशी भाजी दिसते म्हणून. आता हा तडका जो आहे तो याच्यावर ओतून घ्यायचा भाजीवर. छान मिक्स करून घ्यायचं आणि आपली मस्त कांदा पात भाजी तयार झाली. थोडीशी आता हे आपण तडका ओतलेला असतो 1-2 मिनटासाठी झाकून ठेवायचं. अगदी 2 ते 3 मिनिट आपण झाकण ठेवायचं आणि तोपर्यंत हा तडक्याबरोबर आपल्या भाजी छान शिजते. झाकून ठेवायचं, अगदी 1-2 मिनटं ठेवायची. बघू शकता तुम्ही मस्त अशी भाजी तयार झाली बघा. बेसन लावून केलेली कांदा पात तयार आहे. मस्त अशी खमंग लागते. भाकरीबरोबर, भाताबरोबर तुम्ही खावा. ज्वारीची, बाजरीची भाकरी मस्त लागते. खूप छान असा हा मेनू आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.